अगं पण काश्यपाई, देवाने तुझ्यासाठी काय कमी केलंय भाई? वय बा, अरे आता पतुर आख्यानातून माझ्या हाती काय बाय लागलं हाय कर? महासताईसनी यांनी वचन दिलं का त्यासनी स्वर्गात काहीतरी कळल, मग मला का नाही असं वचन दिलं त्यांनी? हे बा, अगं तू का आता लहान आहेस वय, असं वागतात वय? अगं देवानं तुझ्या संग लगीन केलं हेच भाग्य आहे म्हणायचं, आणि तू त्यांच्याशी तंटा करतेस वय? मला ठावा हाय बा, पण माझं काय बी चुकलेलं नाही. मला इतकंच म्हणायचं आहे का माझ्या हाती काय बाय लागण्यासाठी यांनी मला वाट दावाय हवी. उद्याच्याला महासताईसनी समज कळलं आणि त्या देवांसंग कैलासात गेल्या तर म्या काय हात एकलंच राहायचं वय? हे बा, मला हे तुझं वागणं अजिबात आवडलेलं नाही बघ. तुझा राग खरा असेल बी, पण त्या रागापायी देवासंग असं वागणं मला पटलेलं नाही बघ. अरे पर मला काय बी ऐकायचं नाही बघ. उद्या सकाळच्या देवामुळे जायचं आणि म्हणायचं माझी चूक झाली म्हणून. काय म्या नाही जाणार, कारण माझं काय बी चुकलेलं नाही. लक्ष्मी देवी, आख्यान संपून बराच वेळ झाला, तरीही तुम्ही दोघं अजून अंतपुरात पोहोचला नाही. मी देवांशी बोलत होतो. गणेशाचे असे म्हणणे आहे की मी अन्याय केला आहे. कसं शक्य आहे? कार्तिकी आणि म्हाळसेची मी भेट घडवून आणली, पण मी बानूसाठी काहीच केलं नाही असे त्याचे म्हणणे आहे. पण त्यावर बानूला हरतालिकेचे व्रत द्यायचे असा मार्ग काढला आहे. म्हणजे बानूच्या वाड्यात आता उत्सव होणार, हरतालिकेची पूजा होणार. हो, परंतु हे व्रत बानूला कोण आणि कधी सांगणार? ते ह्यांनी सांगितले नाही. लक्ष्मी देवी, तुम्ही सांगता का? मी सांगू शकते, परंतु म्हाळसा देवींना कळलं तर अवघड व्हायचं. देवा, तुम्हीच का नाही सांगत? पंधरवड्यातून केवळ 2च वेळा मी बानूकडे जाईन असा माझा नियम आहे. नाहीतर बानूला मी जाऊन सांगितले असते. म्हाळसा देवी 16 सोमवाराचं व्रत करत आहेत, हे देखील ध्यानात असायला हवं. कर्पूर गौरी गिरिजा विराजे, हलाहले कंठ निळाची साजे, दारिद्र्य दुःख स्मरणे निवारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. श्री गणेश, लक्ष्मी देवी, सर्वजण कसल्या तरी चिंतेत उभे आहेत. काय झाले? उत्तर सापडलं. कसले उत्तर श्री गणेश? एक संदेश घेऊन जायचा आहे, तो तुम्ही घेऊन जाणेच योग्य. मला काही कळले नाही. मुनिवर, तुम्हाला देवांचा संदेश बानूकडे घेऊन जायचा आहे. तुमच्या शिष्येवर अन्याय होतो आहे असं जाणवतंय, म्हणून तिला हरतालिकेचे व्रत समजून सांगायचे आहे. नारायण नारायण, हे व्रत अद्भुत आहेच, परंतु या व्रताचे फलित काय असे जर बानूने विचारले तर काय सांगावे देवा? तिला सांगा की तिच्या इच्छित कार्यासाठी मार्ग मोकळे होतील. तिच्या हाती काहीतरी महत्वाचे लागू शकते. नारायण नारायण, जशी आपली आज्ञा देवा. परंतु मी हे व्रत बानूला सांगितले हे श्री म्हाळसा देवींना कळू नये म्हणजे झाले. चिंता नसावी. मुनिवर, आता विलंब करू नका. होय माते.